राज्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष असणार। किमान 27 महापालिकेत महायुतीच्या तिन्ही पक्षाचा एकाचा महापौर होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मुंबई जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। मी सर्टिफाईड नागपूरकर, काही मुंबईला जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। अजित पवारांविरोधातील बैलगाडी भर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। हिंदी संस्कृती सांगते कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, मात्र उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही। पिंपरी चिंचवडमधील दोन्ही राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत रोहित पवारांचं सूचक विधान। पुण्यात 10 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी मैदानात, तर विक्रोळी, कांजूर, भांडूप, कुर्ला, कलिनातही प्रचार दौरा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या डोंबिवलीत प्रचार दौरा। प्रभाग क्रमांक 27 मधील ठाकरे बंधूंच्या उमेदवाराचा निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन, तर ठाण्यातही राज ठाकरेंकडून शाखांना भेट। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। पॅनल क्रमांक 30D मधील उमेदवार रामचंद्र माने शिंदेंच्या शिवसेनेत, श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ज्युनियर ठाकरे बंधू पालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात सांताक्रूज, खारदांडा आणि धारावीमध्ये आदित्य ठाकरेंचा प्रचार दौरा, तर मुंबई उपनगरामध्ये अमित ठाकरेंकडून शाखा भेटी। ना बाण ना खान, राखू भगव्याची शान। छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवसेनेसह MIM वर निशाणा। शिवसेनेमुळे युती तुटल्याचा आरोप। फडणवीसांना नेत्यांनी पूर्ण माहिती दिली नसेल। तुमचा स्थानिक नेता युतीसाठी टाइमपास करत होता। भाजपनं दिलेला लेखी प्रस्ताव आणि झालेली बोलणी यातील तफावतीमुळे युती तुटली। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी। तमाशा बंद करायला गेले आणि आता सर्वात पुढे तुंतुन घेऊन उभे आहेत। जयंत पाटलांची भाजपवर जोरदार टीका।